दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वैभव नाईक यांच्याशी वेदांत नेब यांनी संवाद साधलाय. पाहूया. खरं तर मी नाराज नाही आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबरच कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होतो. आज पण आहे आणि उद्या पण राहणार आहे. खरं तर काल उद्धवजींची निवडणुकीनंतर प्रथमच भेट घेतली. याआधीसुद्धा उद्धवजींनी ACB चौकशी आणि अनेक वेळा माझ्याशी फोनवर मला संपर्क साधलेला होताच. आणि काल सद्यस्थितीच्या परिस्थितीचा आढावा त्यांनी या ठिकाणी घेतला आहे. आणि पुन्हा एकदा ते कोकणात दौऱ्यात येणार आहेत. आणि उद्धवजींनी सांगितलेलं आहे की नवीन लोकांना घेऊन आपण काम या ठिकाणी करूया. जे जुने आपले शिवसैनिक आहेत त्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेऊन पुन्हा एकदा आपल्याला संघटना उभी करायची आहे आणि त्यांच्या आदेशानुसार पुन्हा आम्ही संघटना उभी करू. नाही, राजन साळवी यांच्या शिंदेच्या शिवसेनेत झाल्यानंतर मोठं खिंडार पडलं किंवा मोठं डॅमेज झालं, कारण पदाधिकारी मोठ्या संख्येनं गेले. त्यासाठी काय ॲक्शन प्लॅन तयार केला जातो किंवा तुम्ही असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, काय चर्चा झाली? नाही, त्यासाठी उद्धवजी सगळ्यांशी संपर्क साधतायत. निश्चितपणे आज सत्ता नसल्यामुळे काही लोक आमच्यातनं गेलेत, काही लोक जातील. परंतु सत्तेसाठी नसणारे सुद्धा अनेक माणसं आहेत, ती सुद्धा शिवसेनेला पुन्हा नवीन मिळतील आणि त्यांच्या मदतीने आम्ही संघटना उभा करू असा आम्हाला विश्वास उद्धवजींनी दिलेला आहे. आणि त्या विश्वासानुसार आम्ही या ठिकाणी काम करू. कारणं काय सांगितली जातात? खास करून कोकणातमध्ये जे पदाधिकारी जात आहेत, वेगवेगळे कारणं देत आहेत. नाही, आता जाणाऱ्याला काहीतरी कारणं पाहिजे असतात, ते पद्धतीने कारणं देतात. आणि त्यामुळे निश्चितपणे आम्ही उद्धवजींबरोबर आहोत आणि निश्चितपणे या ठिकाणी काम करू. बरं, भास्कर जाधव नाराज आहेत असं म्हटलं जातं आहे. तुमची चर्चा झाली का? कारण तुम्ही ACBचा चौकशी ससेमिरा तुमच्या मागे लागला, त्याच्यामुळे तुम्ही पक्ष सोडून जाणार अशाही काही चर्चा किंवा अशा बातम्या चालू होत्या. नाही, ACBची चौकशी खरं तर गेले म्हणजे 2-2.5 वर्ष सुरू आहे. आज पण त्यांना चौकशीला सहकार्य करण्याचं आम्ही काम केलं आहे. आणि ती लढाई माझी आहे, माझी एकट्याची लढाई आहे आणि ते मी एकटा लढणार आहे. त्यामुळे त्या लढाईच्या साठी मी कुठला पक्ष सोडणार आहे, मी कुठला असं तर कोणी समजू नये. परंतु भास्कर जाधवांसारखा एक चांगला कार्यकर्ता, लढवाय नेता आज कोकणामध्ये शिवसेनामध्ये आहे आणि निश्चितपणे ते नाराज नाहीत. त्यांनी सांगितलं की आपल्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे. आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी सुद्धा किंवा आमदार असतील, माजी आमदार असतील, जिल्हा प्रमुख यांनी सुद्धा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सभेला असून देत या ठिकाणी बोलवत आहेत. आणि त्यांनी सांगितलं की आज कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना पुन्हा एकदा विश्वास देण्याची गरज आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.